नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज म्हणजेच 25 मार्च 2026 रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये प्रति शेतकरी बांधव 2000 रुपये जमा झालेले आहेत। परंतु यामध्ये अनेक शेतकरी बांधवांचे असेही कमेंट्स आलेले आहेत की त्यांना नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, जो की आज शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून वर्ग करण्यात आलेला आहे, तर तो जमा झालेला नाही। तर मग तो का तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि तो जमा होण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार, तर आणि तरच तुमच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये अद्यापही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता प्रत्येकी 2000 रुपये का जमा झाला नाही हे तुमच्या लक्षात। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 8वा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे। आणि जसं की आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की शेतकरी बांधवांना 8वा आणि 9वा म्हणजे 4000 रुपये जमा होणार, तर तसं झालेलं नाही। फक्त आणि फक्त 2000 रुपये जमा झालेले आहेत। परंतु यामध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ते जमा झालेले नाही। तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमची बँक खूप महत्त्वपूर्ण काम करत असते। म्हणजे तुम्ही कोणती बँक ही नमो शेतकरी योजनेसाठी किंवा पीएम किसान योजनेसाठी अटॅच केलेले आहे हे खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण काही बँकांचं कामकाज हे स्थिर असतं, काही बँकांचं कामकाज हे फास्ट असतं। ज्या बँकांचं कामकाज फास्ट असतं त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आज 2 वाजल्यापासूनच पैसे जमा झालेले आहेत। आणि ज्या शेतकरी बांधवांच्या बँकांचं कामकाज हे स्लो आहे, तर त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही रक्कम जमा झालेली नाही। आणि त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशी कामेही करावी लागणार आहे, तर ते पुढे आपण जाणूनच घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आज जवळपास 1800 कोटींपेक्षा जास्त कोटी रुपयांचा निधी हा जमा झालेला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, जसं की आपल्याला माहित आहे की नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, या योजनेचा जो लाभ शेतकरी बांधवांना दिला जातो तर तो डायरेक्ट डीबीटीद्वारे म्हणजे एका क्लिकद्वारे दिला जातो। आणि मग जसं की आज शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 2 वाजता डीबीटीद्वारे हे पैसे वितरण केले गेलेले आहे, तरी सुद्धा हा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यासाठी कालावधी लागत असतो। यामध्ये 24 तास लागू शकतात। काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 48 तासांपर्यंत हे पैसे जमा होत असतात। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला नाही, त्या शेतकरी बांधवांनी घाबरून जाण्याचं कारण नाहीये। परंतु यामध्ये सुद्धा 2 प्रकारच्या शेतकरी बांधवांचं आहे। कारण ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झालेला आहे, त्या शेतकरी बांधवांना नक्कीच नमोचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक असणार आहे, तुमचं लँड रेकॉर्ड यस असणं आवश्यक असणार आहे, त्यानंतर तुमचं आधार शेडिंग यस असणं आवश्यक असणार आहे, आणि तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड। या 4 ऑप्शनपैकी एक जरी ऑप्शन तुमचं न झालेलं असेल काही कारणास्तव, तरी सुद्धा तुम्हाला नमोचा 8वा हप्ता हा जमा झालेला नसेल। आता तुम्ही असंही म्हणाल की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आम्हाला जमा झालेला होता, त्यानंतर आम्हाला आता 8वा हप्ता जमा व्हायलाच हवा। परंतु मित्रांनो, यामध्ये बऱ्याच कालावधी झालेला आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी झालेला आहे। आणि यामध्ये बँकांच्या जे काही तुमचे डॉक्युमेंट असतात त्यामध्ये बदलही होऊ शकतो। म्हणजे काही कारणास्तव तुमची ई-केवायसी रद्दही होऊ शकते, त्यानंतर तुमचं जे आधार शेडिंग आहे त्यामध्येही प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे माहिती देत होतो की तुमचं आधार शेडिंग असेल, तुमचं लँड रेकॉर्ड असेल, तुमची ई-केवायसी प्रक्रिया असेल, तुमचं फार्मर आयडी कार्ड असेल, या 4ही ऑप्शन तुमचे चेक करून घ्या, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा होऊन जाईल। आता जर तुमचे 4ही ऑप्शन यस असतील आणि तरी सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नसेल, तर शेतकरी मित्रांनो, घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही। कारण आज जरी हप्ता जमा झालेला असला तरी सुद्धा संपूर्ण राज्यातील जवळपास 90 लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जरी तो वितरित करण्यात आलेला असला, तरी सुद्धा एकाच दिवशी त्या 90 लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता जमा होत नसतो। यामध्ये 2-3 दिवसांचा कालावधी जात असतो। त्यामुळे आज जरी तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नसेल, तरी सुद्धा उद्या आणि परवा अद्यापही 2 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता जमा होऊ शकतो। आता मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात, तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला का ते कमेंट्समध्ये सांगायचं आहे। आणि जरी तुमचा हप्ता जमा झालेला नसेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्त व्हायचं आहे। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत। तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येथे तुम्हाला शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घ्यायला मिळत असतात। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।